नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आयच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आपण जी सिरीज चालू केली होती पॉलिटीची रिव्हिजनची, सर त्याच्यामध्ये आहे आपला हा भाग 2। काय आपला भाग 2 भाग 1 मध्ये तुम्हाला थोडंसं एक ऐतिहासिक पार्श्वभूमी कशी होती आणि 1909 पर्यंत आपण आलो होतो, 1909चा कायदा। आता तिथून समोर मी तुम्हाला सांगितलं होतं की द ग्रेट मॅन अराइव्ड, कोण? महात्मा गांधी। महात्मा गांधी भारतात आले आणि समकालीन अशी परिस्थिती होती, म्हणजे 1919चा कायदा ज्यावेळेस आला, ठीक आहे, त्यामध्ये राजकीय सुधारणा कशा प्रमाणात होत्या। आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जर ह्या राजकीय सुधारणा आहेत, आपण पॉलिटी वाचतो, ठीक आहे, आपला जो व्ह्यू आहे तो पॉलिटीचा असणार आहे ह्या कायद्याला बघण्याचा। मग मी ज्यावेळेस म्हटलं की महात्मा गांधी भारतात आले त्यावेळेस आपण काय होतो सर मॅम, आपण काय होतो? कॉलनी। काय होतो? कॉलनीपासून आपल्याला स्वातंत्र्याचा हा एवढा रोड मॅप, हा एवढा रस्ता आपल्याला जर क्रॉस करायचा आहे तर आपल्याला काय काय गोष्टी फेस कराव्या लागतील। म्हणजे तुम्ही असं बघू शकता की आपण ब्रिटिशांना डायरेक्ट असं बाहेर हाकलून देऊ शकत होतो का? नाही। कारण काय, आपण त्या टायमाला काय होतो? कॉलनी होतो। कॉलनी मीन्स काय की आता इथं बघा, भरपूर विद्यार्थ्यांना माहीत असेल, परंतु काही असे विद्यार्थी ज्यांना नाही माहीत त्यांच्यासाठी कॉलनी म्हणजे काय, एक जे स्ट्रॉंग राज्य असते ते कमकुवत किंवा वीक राज्यावरती राज्य करते। कशाच्या थ्रू? पॉलिटिकल, लीगल आणि मिलिटरी, ह्या 3 गोष्टी। काय? राजकीय, कायदेशीर आणि लष्करी हिशोबाने, तिन्ही तत्वाने ज्यावेळेस एक स्ट्रॉंग स्टेट म्हणजे तुम्ही आत्ता आपल्या घटनेमध्ये कलम 12 मध्ये राज्य याचा अर्थ दिलाय तो समजा, तर एक स्ट्रॉंग स्टेट एका वीक स्टेटवरती राज्य करते बाय पॉलिटिकल मीन्स, लीगल मीन्स आणि मिलिटरी मीन्स। म्हणजेच ब्रिटिशांनी आपल्याला फक्त मिलिटरी पॉवरने कंट्रोल केलं होतं का? नो सर अँड मॅम। तर त्यामध्ये पॉलिटिकल आणि लीगल हा पण ऑक्युपन्स होता। चला ठीक आहे, मग आता आपल्याला ब्रिटिशांना लगेच बाहेर काढता येत नाही आणि आपल्याला स्वातंत्र्य पण पाहिजे। मग परिस्थिती थोड्या बदलत होत्या। परिस्थिती ज्यावेळेस महात्मा गांधी भारतात आले त्यावेळेस परिस्थिती थोड्या बदलत होत्या। आता बदलत होत्या म्हणजे काय, तुम्ही लक्षात घ्या की जे फर्स्ट जागतिक युद्ध झालं होतं, ठीक आहे, यामध्ये ब्रिटनची खूप हानी झाली होती। आता त्यावेळेस ब्रिटन थोडं कसं स्टेप बॅक म्हणजे माघारी आलं। आता इथं महात्मा गांधी आल्यानंतर आता बघा, स्वातंत्र्याच्या ह्या संग्रामामध्ये किंवा स्वातंत्र्याच्या ह्या संघर्षामध्ये एक लीडर गरजेचे होते, ठीक आहे। म्हणून अमृतसरमध्ये जे अधिवेशन झालं होतं त्याच्यात लोकमान्य टिळकांनी असं म्हटलं होतं की माझ्यानंतर देशाला कोण गायडन्स करेन? महात्मा गांधी। मग काँग्रेसला एक नवीन चेहरा मिळाला, इंडियन नॅशनल काँग्रेसला एक नवीन चेहरा मिळाला महात्मा गांधींच्या नावाने, जे बॅरिस्टर होते, ऑलरेडी दक्षिण आफ्रिकेतून आले होते। आपण भारतीय प्रवासी दिवस पण साजरा करतो। भारतीय प्रवासी दिवस कोणता तो कमेंट्समध्ये मला सांगा, ठीक आहे। तर गांधीजी आले, रोडमॅप डिसाईड कसा होणार? आता रोडमॅप डिसाईड करण्यासाठी काही बेसिक गोष्टी आहेत, ठीक आहे। तर रोडमॅप कसा डिसाईड होईल? बघा, आपण कॉलनी आहे, ठीक आहे। आता कॉलनी कसे झाले तुम्हाला चांगलं माहिती आहे, आपण ज्यांनी बघितलं नसेल त्यांनी 1773चा जो ॲक्ट होता, ठीक आहे, 1773च्या ॲक्टपासून जे सेंट्रलायझेशन चालू झालं ते कधी संपलं? 1833च्या ॲक्टने। हां, मागच्या व्हिडिओमध्ये सर्व दिलं, व्यवस्थित बघून घ्या। ज्यांनी नाही बघितलं पहिला भाग बघून घ्या। तर कॉलनी झाले, कॉलनीपासून आपल्याला काय कुठपर्यंत जायचं होतं? कॉलनीपासून आपल्याला व्हायचं होतं डॉमिनियन, ठीक आहे, डॉमिनियन व्हायचं आणि डॉमिनियनपासून आपल्याला स्वातंत्र्याचा टप्पा गाठायचा आहे। ह्या दरम्यान अजूनच एक गोष्ट होती, ती होती प्रांतीय स्वायत्तता। प्रांतीय स्वायत्तता आपल्याला पाहिजे होती, ठीक आहे। चला आता आपण व्यवस्थित इन डिटेल हे बघणार आहोत। आता तुम्ही पॉलिटीचे विद्यार्थी आहात, तुम्हाला चांगलं माहीत आहे की माझे मूलभूत हक्क काय, मी फंडामेंटल ड्युटीज माझ्या काय आहेत,
त्यानंतर आपण इलेक्शन, मतदानाचा हक्क काय आहे, कॉन्स्टिट्युशनल राईट आहे, हे आपल्याला माहिती आहे. परंतु जस्ट त्यावेळेस विचार करा, 1919ची घटना आहे. लिटरसी रेट काय असेल, साक्षरता दर काय असेल, 10%च्या आतच असेल, बरोबर, 10%च्या आतच होता ना. तर त्या जनतेला कसं कळणार की आपण ब्रिटिशांनी आपल्याला राजकीयरित्या, कायदेशीररित्या कॅप्चर केलेलं आहे, आपल्याला कॉलनी बनवलेलं आहे. मग डायरेक्शन कोणी दिलं? डायरेक्शन दिलं द ग्रेट महात्मा गांधी. ठीक, चला पुढे बघू काय. तर सर्वात पहिले काय झालं, एक कायदा आला. कोणता? 1919चा, ज्याला मॉन्टेग्यू-चेम्सफोर्ड कायदा म्हणतात. मॉन्टेग्यू-चेम्सफोर्ड कायद्याला आपण काय मागितलं होतं? आपण मागितलं होतं की आम्हाला पाहिजे प्रांतीय स्वायत्तता. प्रांतीय स्वायत्तता म्हणजे काय? कॉलनी ज्या वेळेस झाल्या होत्या ना, जसं मी तुम्हाला सांगितलंय, कॉलनी ज्या वेळेस झाल्या होत्या त्यावेळेस इथून, ठीक आहे, बॉम्बे, मद्रास आणि बंगाल, बॉम्बे आणि मद्रासच्या ज्या पॉवर आहेत त्या बंगालला कोणत्या पहिले लेजिस्लेटिव्ह सुरुवात झाली होती 1773ला आणि 33ला संपले. लेजिस्लेटिव्ह म्हणजे कायदे करण्याच्या पॉवर, कायदेकारी, आणि त्यानंतर कार्यकारी, एक्झिक्युटिव्ह. या दोन्ही पॉवर कुठं गेल्या? ह्या गेल्या बंगालला. आणि राईनचा जाहीरनामा आला, मग व्हॉइसरॉय आला, आणि मग इतर गोष्टी, सर्व पॉवर काय झाल्या? सेंट्रलाइज झाल्या. सेंट्रलाइज झाल्या. मग आता ह्या सेंट्रलाइज झाल्या, तुम्ही कॉलनी झाली. आता ह्या पॉवर डिसेंट्रलाइज व्हायला पाहिजे. म्हणजे यांचं आज आपण बघतो स्थानिक स्वराज्य संस्था, हे कशाचं उदाहरण आहे? डिसेंट्रलायझेशन. म्हणजे जे आपले पॉवर आहेत त्यांचं विभाजन करणं. म्हणजे जसं आपण आजच्या आपल्या संविधानात बघतोय, काय? केंद्र सूची, राज्य सूची, समवर्ती सूची आणि त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था. हे काय आहे? हे आहे अधिकारांचं विभाजन. याला म्हणतात पॉवर, डिव्हिजन ऑफ पॉवर. म्हणजेच इथं आपल्याला काय पाहिजे होतं? आपल्याला पाहिजे होती प्रांतीय स्वायत्तता. प्रांतीय स्वायत्तता म्हणजे आता कॉलनीमध्ये 3 घटक होते. सॉरी, कॉलनीमध्ये घटक कोणकोणते? एक तर पहिले प्रांत, ठीक आहे. दुसरा काय होतं? दुसरे होते संस्थान, ठीक आहे, संस्थान होते. आता प्रांतामध्ये काय होतं माहिती आहे का? प्रांतामध्ये जे शासन चालायचं ते कोण चालायचं? ते ब्रिटिश, ठीक आहे. आणि संस्थानामध्ये थोडासा वेगळा कॉन्सेप्ट वेगळा होता. म्हणजे असं बघायला गेलं की टेक्निकली जर म्हटलं तर संस्थान हे कॉलनी नव्हतं. यांना फक्त 2च घटकामध्ये, कुठं? परराष्ट्र व्यवहार आणि बाहेरून जे म्हणजे लष्करी संरक्षण, बाहेरून लष्करी संरक्षण, एवढंच कोण बघत होतं? ब्रिटिश बघत होते. बाकी त्यांच्या अंतर्गत जो कारभार चालायचा हा कसा राहायचा? ऑलमोस्ट फ्री होता. म्हणजे त्यांना इनडायरेक्टली त्यांना प्रांतीय स्वायत्तता होती, हे 2 विषय सोडून. कोणा? संस्थानला. आता पुढं असं झालं की मॉन्टेग्यू-चेम्सफोर्ड ज्यावेळेस रिफॉर्म आले, ठीक आहे, मॉन्टेग्यू-चेम्सफोर्ड कायदा आला 1919. आता हा होता भारत मंत्री, ठीक आहे. भारत मंत्री काय इतिहासामध्ये तुम्ही वाचलेलं आहे. आणि हा होता व्हाईसरॉय, हां, चेम्सफोर्ड. मॉन्टेग्यू-चेम्सफोर्ड कायदा 1919. मॉन्टेग्यू-चेम्सफोर्ड कायद्यामध्ये काय सांगितलं की आम्ही काय करतोय, जी केंद्र सूची आहे हे बघा, कायदेकारी सूची वेगळी करण्याचा, परंतु कार्यकारी नाही. म्हणजेच काय बघा, काय केलं मॉन्टेग्यू-चेम्सफोर्ड कायद्याने की वर जे केंद्रात आहे, केंद्रात काय केलं? केंद्र सूची आणि राज्य सूची, ठीक आहे. आता केंद्र सूची ही केंद्रासाठी, आणि राज्य सूची ही राज्यासाठी. आता ह्या राज्य सूचीमध्ये पण 2 भाग केले. इथं काय केलं? इथं गेले राखीव आणि इथं गेले सोपीव, बरोबर. गांधीजी आणि काँग्रेस यांनी काय मागितलं होतं? आम्हाला अधिकारांचं विभाजन पाहिजे, ट्रू डिव्हिजन ऑफ पॉवर, हे आम्हाला पाहिजे. परंतु ब्रिटिशांनी काय केलं? ब्रिटिशांनी केंद्र सूचीमध्ये जे सर्वात इम्पॉर्टंट सब्जेक्ट होते, ठीक आहे, जे सर्वात इम्पॉर्टंट अधिकार होते ते केंद्र सूचीमध्ये ठेवले. राज्य सूचीमध्ये पण तशीच खेळी केली. जे राखीव सब्जेक्ट आहे ते ब्रिटिशांकडे होते. म्हणजे यामध्ये काय इम्पॉर्टंट आले? सर्व इम्पॉर्टंट पॉवर इथं आले. आणि हे जे होते सोपीव, याच्यामध्ये काय आलं? आरोग्य आलं, शिक्षण आलं. म्हणजे असे खाते ज्याच्याने ब्रिटिशांवरती इम्पॅक्ट पडणार नाही, ठीक आहे, त्यांचं गव्हर्नमेंट सुरळीत चालेल. मग हे काय आलं? याला म्हणतात फॉल्स डिव्हिजन ऑफ पॉवर. आता
ब्रिटिश एवढे व्यवस्थित होते की त्यांना चांगलं माहीत होतं की आपण जरी दाखवण्याचा प्रयत्न काही वेगळा करतोय पण खरी परिस्थिती वेगळी असते. परंतु तुम्हाला माहिती आहे महात्मा गांधी बॅरिस्टर होते, त्यांना कायद्याचं चांगलं ज्ञान होतं. त्यांनी म्हटलं की आम्हाला प्रांतीय स्वायत्तता पाहिजे. मग ब्रिटिश म्हटलं बाबा आम्ही देऊन तर टाकली तुम्हाला प्रांतीय स्वायत्तता. बघा, केंद्र सूची केली, राज्य सूची केली, अधिकारांचं विभाजन केलं, राखीव सोपी केले, अधिकारांचं विभाजन केलं. केंद्रामध्ये तुम्हाला काय पाहिजे होतं? द्विशासन, द्विशासन, द्विगृही. ठीक आहे, दोन हे पाहिजे होते. म्हणजे एक हिशोबाने आज जर तुम्ही जे बघतायत लोकसभा, ठीक आहे, आणि राज्यसभा असं करून टाकलंय. ठीक आहे, आता लोकसभामध्ये आता ही जी होती राज्यसभा ही कशी होती? ही फक्त सल्लागार होती. ठीक आहे, नाव राज्यसभा नव्हतं, परिषद होती. ठीक आहे, परंतु आज जे आपण बघतोय तुम्हाला समजण्यासाठी मी राज्यसभा हा शब्द वापरतोय. आता हिचं स्वरूप कसं होतं? फक्त सल्लागार होतं. मी हे जे सर्व निर्णय घ्यायचे हे कोण घ्यायचा? व्हाईसरॉय असायचा. म्हणजेच काय होतं, गांधीजींना एक गोष्ट चांगली कळाली, काय की ब्रिटिश प्लॅन बनवत आहेत, गेम खेळत आहेत. बरोबर. मग त्यांनी ज्यावेळेस बघितलं की अरे हे अधिकार तर काही कामाचेच नाही आहे, हे फॉल्स डिव्हिजन ऑफ पॉवर आहे. मग गांधीजी यांना समजलं की आता पर्याय नाही. यालाच तुम्ही काय म्हणतात? द्विशासन पद्धती. म्हणजेच द्विशासन पद्धती कधी आली? 1919चा कायदा. 1919चा कायदा. आता गांधीजी यांना कळालं की ब्रिटिशर गेम खेळतात आपल्याबरोबर. मग आता काय करायचं? मग त्यांनी चालू केलं असहकार आंदोलन. ठीक आहे, 1920ला. आर यू गेटिंग माय पॉईंट? म्हणजेच तुम्ही जर एखाद्या गोष्टीला बघतायत, मी तुम्हाला इतिहासामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी माझं लेक्चर बघितलं आहे, मी इतिहासामध्ये असंच सांगतो की एखादी घटना घडली ना, त्या घटना घडण्याची कारणं असतात आणि ते घटना घडल्यानंतर त्याचे परिणाम असतात. एवढाच इतिहास आहे जर व्यवस्थित वाचलं तर. पुढे असहकार आंदोलन. ॲज युजल तुम्हाला माहिती आहे असहकार आंदोलन गांधीजींनी 1920मध्ये चालू केलं. बरोबर. चला पुढे. हां, आता याच्यामध्ये काय केलं आहे? ह्या कायद्यामध्ये असं होतं की थेट निवडणूक. आता निवडणूक हा शब्द कधी वापरला गेला नव्हता, पण थेट निवडणूक होती. 3/6 कार्यकारी परिषद, जी व्हाईसरॉयची कार्यकारी परिषद होती, तिच्यात भारतीय होते. किती? 6 पैकी 3 भारतीय. म्हणजे हे कोण निवडायचा? व्हाईसरॉय. कोण निवडायचा? व्हाईसरॉय. पुढे आता यामध्ये आपण असं बघितलं होतं की 1919ला कम्युनल इलेक्टोरेट म्हणजे काय? मुस्लिमांसाठी वेगळा मतदारसंघ 1919मध्ये. त्यानंतर 1919मध्ये काय केलं? त्यांनी अजून पुढची स्टेप घेऊन गेले. काय? तर शीख आणि आंग्ल भारतीय म्हणजे अँग्लो इंडियन यांना पण वेगवेगळे मतदारसंघ देऊन टाकले, राखीव मतदारसंघ. ठीक आहे, म्हणजेच काय केलं? अजून फूट पाडण्याचा प्रयत्न केला. आता मर्यादित मतदानाचा अधिकार. ठीक आहे, मर्यादित मतदानाचा अधिकार दिला होता इथं. जे राजे रजवाडे होते त्यांना मतदानाचा अधिकार होता. एक नवीन पद निर्माण करण्यात आलं. कोणतं? हाय कमिशनर. जो कुठं बसायचा? इंग्लंडमध्ये. ठीक आहे, भारताच्या वतीने इंग्लंडमध्ये हाय कमिशनर हे पद निर्माण करण्यात आलं. ठीक आहे, पहिले हाय कमिशनर कोण? कमेंटमध्ये सांगा, पहिले हाय कमिशनर कोण आहेत. आणि जे CPSC म्हणजे सेंट्रल पब्लिक सर्व्हिस कमिशन होतं, जे आता तुम्ही UPSC म्हणता ना, ते स्थापन झालं होतं 1919च्या कायद्याने. चला, त्यानंतर केंद्रीय बजेट आणि प्रांतीय बजेट वेगवेगळे केलेत. म्हणजे केंद्राचं वेगळं बजेट राहील, प्रांताचं वेगळं बजेट राहील. आणि पुढं असं झालं की 10 वर्षानंतर, म्हणजे हा जो 1919चा कायदा आहे याच्या 10 वर्षानंतर म्हणजे 1929ला हे पुन्हा रिवाईज होईल. म्हणजे यामध्ये काही त्रुटी असतील तर 10 वर्षानंतर आपण याला डिस्कस करू. ठीक आहे. मग झालं असं, गांधीजींना हे कळालं की हे लोक फसवत आहेत आपल्याला. फॉल्स डिव्हिजन ऑफ पॉवर, चुकीची विभाजन झालं हे. म्हणून त्यांनी असहकार आंदोलन लॉन्च केलं. ठीक आहे, असहकार आंदोलन 1920 1 ऑगस्ट तुम्हाला माहीत आहे. त्यानंतर चौरी चौरा घटना. ठीक आहे, 5 फेब्रुवारी 1922.
चौरीची घटना, त्यानंतर ते स्थगित करण्यात आलं होतं. ह्या बेसिक गोष्टी आहेत, इतिहासाच्या दृष्टिकोनातून गरजेच्या आहेत, तारखा महत्त्वाच्या आहेत. ठीक आहे, चला पुढची घटना. आता झालं असं की ब्रिटिशांनी 1919चा कायदा तर दिला, परंतु ते फर्स्ट डिव्हिजन पॉवर होतं. त्यानंतर गांधीजींनी जे असहकार चालू केलं, या असहकाराचा जो परिणाम होता तो हा दिसला की ब्रिटिशांना कळालं की भारतीयांना आता कळायला लागले की आम्ही नेमकं कुठं फसवतोय आणि काय फसवतोय. बरोबर, म्हणजे गांधीजी ज्या वेळेस ज्यांनी इंडियन नॅशनल काँग्रेसचा फेस बनले, त्यांनी त्यांची सूत्रे हातात घेतली, त्यानंतर त्यांनी काही नवीन गोष्टी भारतीयांना शिकवल्या. आता तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जे अधिवेशनं व्हायचे, ठीक आहे, ते कधी मुंबईला व्हायचे, ते कधी कलकत्त्याला व्हायचे, ते कधी मद्रासला व्हायचे, कधी कधी अमृतसरला व्हायचे. हे भारताच्या वेगवेगळ्या कोण्यात का व्हायचे? कारण भारतीयांना एकत्र करायचं आहे, त्यांना त्यांचे राजकीय अधिकारांची जाणीव करून द्यायची आहे की आपण पॉलिटिकली आणि लिगली स्लेव आहोत ब्रिटिशांच्या अंतर्गत. ह्यांनी आपल्याला गुलाम करून ठेवलं आहे. मग आपल्याला जर यातून बाहेर निघायचं आहे तर आपल्याला आपली एक रोडमॅप असेल, त्याच्यातून आपण बाहेर निघू. ठीक आहे, चला बघा. झालं असं की 1919चा कायदा हा कंप्लीट फेल्युअर आहे, कंप्लीट फेल्युअर. कारण की असहकार चळवळ एवढ्या जोमाने आली की त्यांना समजलंच नाही की नेमकं चालू काय आता. मग त्यांनी काय केलं, फटाफट त्याच्यावर काहीतरी कारवाई करायची म्हणून काय, जॉन सायमन यांना भारतात पाठवलं, ज्यांना सायमन कमिशन म्हणतात. सायमन कमिशन तुम्हाला माहिती आहे की लाला लजपत राय, सायमन गो बॅक, ह्या सर्व गोष्टी झाल्या होत्या. ते इतिहासाच्या दृष्टिकोनातून इम्पॉर्टंट आहेत. हां, आता याच्यामध्ये सायमन कमिशनमध्ये एकही भारतीय नाही म्हणून याला विरोध झाला. आता झालं असं की सायमन कमिशन भारतात आलं, कंप्लीट फेल्युअर होतं, याला विरोध झाला. सायमन कमिशनने ज्यावेळेस सायमन कमिशन वापस गेलं, ठीक आहे, त्यांनी काही रेकमेंडेशन केल्या होत्या, आणि त्या रेकमेंडेशनच्या आधारावरती राऊंड टेबल कॉन्फरन्स, ठीक आहे, राऊंड टेबल कॉन्फरन्स, 3 राऊंड टेबल कॉन्फरन्स झालेले आहेत. तुम्हाला माहिती आहे कोणकोणते आहेत, पहिली, दुसरी, तिसरी, अशी एक्झॅक्टली मला कमेंट्समध्ये पाहिजे. ठीक आहे, तर 3 राऊंड टेबल कॉन्फरन्स झाला. तिन्ही राऊंड टेबल कॉन्फरन्सला बाबासाहेब आंबेडकर हजर होते, गांधीजी सेकंड राऊंड टेबल कॉन्फरन्सला हजर होते, आणि सो अँड सो फोर्थ. त्या इतिहासाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे. आपण इथं काय अभ्यासतोय, पॉलिटी. मग ह्या राऊंड टेबल कॉन्फरन्सच्या बेसिसवरती ब्रिटिश पार्लमेंटने काय केलं, व्हाईट पेपर काढला एक. ठीक आहे, व्हाईट पेपर काढला आणि याच्यामध्ये ज्या दिल्या होत्या पुढच्या सुधारणा होत्या. ठीक आहे, ह्या पुढच्या सुधारणा बघा. पुढच्या सुधारणा याच्यासाठी काय होतं, या व्हाईट पेपरमध्ये ज्या सुधारणा होत्या याचं मूळ काय ठरलं, मूळ काय होतं 1935च्या कायद्याचं, तर व्हाईट पेपर. ठीक आहे, व्हाईट पेपर. आता आपण म्हणतो 1935चा जो कायदा आहे त्याच्यातून मोर दॅन 50% कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया कॉपी करण्यात आलेला आहे. ठीक आहे, असं म्हणतो, आणि तसं आहे, पण 50%च्या वर इथून हा डेटा घेण्यात आलेला आहे. ठीक आहे, इथले कॉन्सेप्ट घेण्यात आले. मग यामध्ये 1935च्या कायद्यामध्ये एक तरतूद होती, काय, ऑल इंडिया फेडरेशन अशी कल्पना होती. आता ऑल इंडिया फेडरेशन म्हणजे काय, आता ऑल इंडिया फेडरेशन आपण स्थापन करण्याचा प्रयत्न केला. आता ऑल इंडिया फेडरेशन म्हणजे काय बघा, हे फेडरेशन पकडा, हे फेडरेशन पकडा. आता याच्यामध्ये काय घटक आहेत, याच्यामध्ये प्रांत आहेत, आणि याच्यामध्ये जे राजे रजवाडे आपण ज्यांना संस्थानिक म्हणतो. ठीक आहे, आता तुम्हाला एक गोष्ट माहीत आहे की संस्थानिक टेक्निकली ते कॉलनी नव्हते. त्यांना फक्त बाहेरचे जे काही गोष्टी असतात, म्हणजे लष्कर म्हणा किंवा परराष्ट्र संबंध म्हणा, त्याच्यामध्ये ते काही करू शकत नव्हते. पण त्यांची जी इंटरनल गव्हर्नमेंट आहे, ठीक आहे, अंतर्गत ते स्वतंत्र होते. आता इथं झालं असं की 1935च्या कायद्याने काय सांगितलं, फेडरेशन तयार करायचं. मग काय केलं, त्यावेळेस एक ब्रिटिश परराष्ट्र कायदा होता, ब्रिटिश पॅरामॉन्टोसी म्हणतात त्याला, ब्रिटिश परराष्ट्र कायदा होता. त्याच्या अंतर्गत हे सर्व संस्थाने येत होते. म्हणजे यांच्यामध्ये ब्रिटिशांमध्ये आणि संस्थानांमध्ये एक ॲग्रीमेंट झालेलं होतं. ठीक आहे, ॲग्रीमेंट झालेलं होतं, त्याला ब्रिटिश परराष्ट्र व्यवस्था कायद्याच्या अंतर्गत
ॲग्रीमेंट म्हणतात. म्हणजेच काय, ह्या संस्थानांना ज्या काही सवलती होत्या कशामध्ये, बाहेरून लष्कर आणि परराष्ट्र व्यवहार ह्या 2 गोष्टी सोडून बाकी तुम्ही अंतर्गत स्वतंत्र आहात. अंतर्गत तुम्ही स्वतंत्र आहात. फक्त या 2 गोष्टी काय, तुम्ही ब्रिटिश क्राऊनच्या अंतर्गत आहात. त्यांनी फक्त दाखवून राहिलं की ब्रिटिश पॅरामाउंटसी, ज्याला ब्रिटिश परराष्ट्र व्यवहार आहे ते, म्हणजेच काय डॉक्टर ऑफ सॉव्हर्निटी म्हणतात त्याला, त्याच्या अंतर्गत ह्या सर्व गोष्टी येतात. तर ब्रिटिश परराष्ट्र व्यवस्था कायदा याच्या अंतर्गत हे येतात संस्थाने. मग झालं असं की आपल्याला तर ऑल इंडिया फेडरेशन बनवायला सांगितलं 1935च्या कायद्याने. मग ऑल इंडिया फेडरेशन बनण्यासाठी प्रांताची तर गरज होती, कारण यांना काय पाहिजे होतं, प्रांतांना काय पाहिजे होतं, प्रांतांना पाहिजे होता प्रांतीय स्वायत्तता. ठीक आहे, यांना प्रांतीय स्वायत्तता पाहिजे होती, म्हणजेच ट्रू डिव्हिजन ऑफ पॉवर. ठीक आहे, ज्या आपण म्हणतो अधिकारांची विभागणी, खरी अधिकारांची विभागणी प्रांतांना पाहिजे होती. परंतु संस्थानिक तर ऑलरेडी त्यांच्या राज्यामध्ये फ्री होते ना, हां, टेक्निकली ते कॉलनी नव्हते. मग प्रांतांनी हो म्हटलं, प्रांत यस म्हटले, कशासाठी, ऑल इंडिया फेडरेशनसाठी. परंतु संस्थानिकने काय म्हटले, संस्थानिक म्हटले नो, संस्थानिकांनी नाही म्हटलं. म्हणून ऑल इंडिया फेडरेशन 1935ला बनलं का नाही, सरण मॅम, 1935ला न बनण्याचं कारण हे एक आहे. न बनण्याचं कारण हे काय संस्थानिकांनी नाही म्हटलं. पुढचं, आता 1935च्या कायद्यामध्ये अजून काही गोष्टी घडल्यात. काय, याला म्हणतात खरं डिव्हिजन ऑफ पॉवर, म्हणजे आपण म्हणतो की अधिकारांची विभागणी. काय, केंद्र सूची देण्यात आली, प्रांतीय सूची देण्यात आली आणि समवर्ती सूची देण्यात आली. म्हणजेच काय, तुम्ही एक लक्षात ठेवा, जे आज तुम्ही केंद्र सूची, राज्य सूची, समवर्ती सूची बघतायत, याला काय म्हणतात, अधिकारांची विभागणी. म्हणजे इथं झालं काय, इथं असं झालं की जे द्विशासन पद्धती होती ना, कधी 1919च्या कायद्याने चालू करण्यात आली होती. ठीक आहे, राज्यांमध्ये, कुठं, राज्य म्हणजे प्रांत. ठीक आहे, प्रांतांमध्ये ती संपवून टाकली. कशाने, 1935च्या कायद्याने. आणि केंद्रात चालू केली. हां, भली पुढं केंद्रामध्ये ती लागू करण्यात नाही आली, परंतु इथून केंद्रात चालू झाली फक्त. ठीक आहे, केंद्रात चालू झाली, परंतु लागू कधीच करण्यात आली नाही. ठीक आहे, चला. आता 1935च्या कायद्याने काय झालं, ट्रू डिव्हिजन ऑफ पॉवर भेटलं. म्हणजे ज्या अधिकारांची विभागणी होती ती योग्य होती. त्यानंतर द्विशासन पद्धती प्रांतामध्ये रद्द करण्यात आली, परंतु केंद्रात चालू ठेवण्यात आली, परंतु तिची अंमलबजावणी झाली नाही. केंद्रामध्ये अंमलबजावणी झाली नाही. लंडनमधील भारतीय परिषद, तुम्ही बघितलं होतं, भारतीय परिषद होती लंडनमध्ये. ठीक आहे, ती रद्द करण्यात आली. ठीक आहे, मर्यादित मतदानाचा अधिकार, आता इथं 10% मर्यादित मतदानाचा अधिकार होता. किती, 10% मर्यादित. एक लक्षात ठेवा, आपल्याला ना सार्वत्रिक मतदान, ज्याला युनिव्हर्सल अडल्ट फ्रँचायझी म्हणतात, ती कधीच दिली नाही ब्रिटिशांनी कधीच दिली नाही. दिस इज द स्टेप टेकन बाय दी ग्रेट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, की ज्यांनी हा अधिकार प्रत्येक भारतीयाला फ्रॉम द डे 1 संविधानाच्या अंमलबजावणीपासून, फ्रॉम डे 1 हा अधिकार सर्वांना दिला आहे. युनिव्हर्सल अडल्ट फ्रँचायझी म्हणजेच सार्वत्रिक मतदान तुम्ही करू शकता. से थँक्स टू बाबासाहेब आंबेडकर. आज संविधान दिवस पण आहे. तुम्हाला सर्वांना संविधान दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. बरं, पुढे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना. हां, 1934चा कायदा पण होता, परंतु याच्या अंतर्गत होता. आता इथं तुमचे CPSC, SPSC, JPSC म्हणजे जे UPSC MPSC राहायचे ना, आणि जॉईंट सर्व्हिसेस, त्या सर्व 1935च्या कायद्याने इंट्रोड्यूस झाल्या. पुढे बघा, आता झालं असं की जे आपण बघत होतो, काय डिसेंट्रलायझेशन झालं कधी, 1861 पासून. कोणी, कॅनिंगने केलं होतं. ठीक आहे, कॅनिंगने सुरुवात केली होती. आणि डिसेंट्रलायझेशन म्हणजे तुम्हाला एक चांगलं माहीत आहे की 1773 मध्ये जे सेंट्रलायझेशन चालू झालं ते 1833 मध्ये संपलं. ठीक आहे, हेस्टिंगने चालू केलं.
बेंटिंगपर्यंत ते संपलं होतं. इथं कॅनिंगने चालू केलं आणि 1835, काही काही पुस्तकांमध्ये 1837 दिलं आहे. इथं डिसेंट्रलायझेशन चालू झालं होतं 1861 पासून. म्हणजेच ते संपलं कधी 35 किंवा 37च्या कायद्याने. आता इथं असं झालं की 8 ऑगस्टला एक ऑफर देण्यात आली. ठीक आहे, आय एम सो सॉरी, 8 ऑगस्ट याची एक ऑफर होती की एक मिनिट, 8 ऑगस्टची एक ऑफर होती की असं की सेकंड वर्ल्ड वॉर, दुसरं जे जागतिक युद्ध आहे, जागतिक युद्ध आहे हे पेटलं. आता तुम्ही थोडंसं एक हे बघा, तर इथं एक लिनलिथगो म्हणून होते. ठीक आहे, व्हाईसरॉय होते. यांनी असं केलं, यांनी असं म्हटलं की भारत हा ब्रिटिशांच्या वतीने युद्धामध्ये सामील झाला आहे. ठीक आहे, युद्धामध्ये सामील झालेला आहे. आता युद्धामध्ये सामील होण्यासाठी पहिले भारताची परमिशन घ्यावी लागेल ना, कारण आता प्रांतीय मंडळ आहेत, मग तुम्ही परमिशन घ्या. त्यांनी काहीच तसं विचारलं, त्यांनी डायरेक्ट सांगितलं की माय डिअर फ्रेंड्स इंडियन्स, असं करा की तुम्ही ह्या वेळेस आम्हाला युद्धामध्ये सहकार्य करा आणि आम्ही तुम्हाला डॉमिनियन हे स्टेटस देऊन टाकतो. आता डॉमिनियन म्हणजे काय ते पहिले आपण समजून घेऊ. डॉमिनियन म्हणजे काय, एक असं राज्य किंवा असं स्टेट ज्याचा हेड ब्रिटिश क्राऊन असते. ठीक आहे, म्हणजे हिज मॅजेस्टी और हर मॅजेस्टी गव्हर्नमेंट. म्हणजे जसं आपण आज बघतोय राष्ट्रपती जे आहेत हे नामधारी प्रमुख आहेत. काय नामधारी प्रमुख म्हणजे इथं काय डॉमिनियन, याचा अर्थ काय की आमचे प्रमुख तुम्ही आहात, परंतु तुम्ही नामधारी आहात. सर्व जी डिफॅक्टो जी सत्ता आहे ती कोणाकडे आहेत, लोकसभा राज्यसभा सध्याच्या तारखेला, तशी सर्व सत्ता कोणाकडे असेल, भारतीय. आम्ही फक्त नामधारी असणार, तुम्हाला डॉमिनियन स्टेटस देण्यात येईल, असं कोण म्हटलं होतं, लिनलिथगो. पण झालं असं, म्हणजे विन्स्टन चर्चिल होतं त्यावेळेस. विन्स्टन चर्चिलने पुढं चालून काय केलं की लिनलिथगोला सांगितलं, कारण तो तसाही एक्झिक्युटिव्ह होता. ठीक आहे, एक्झिक्युटिव्ह आणि लेजिस्लेटिव्ह तुम्हाला माहिती आहे, लेजिस्लेटिव्ह ते कायदा पारित करायचे, हे फक्त तिथं परफॉर्म करायचे. तर ही जी ऑफर आली कुठून, विन्स्टन चर्चिल यांच्याकडनं. कुठून, विन्स्टन चर्चिल यांच्याकडून, जे त्यावेळेचे PM होते. कोण, विन्स्टन चर्चिल. हे PM होते. मग यांच्या कॅबिनेटमध्ये 3 व्यक्तिमत्व होते. हे 3 व्यक्तिमत्व आता जी 1840ला जी ऑफर दिली होती, ती कशी होती, ती ओव्हरली होती. बाबा तुम्ही असं करा, आम्ही तुम्हाला स्वायत्तता देऊ, डॉमिनियन देऊ. परंतु झालं असं की क्रिप्स मिशन ज्यावेळेस 1942ला भारतात आलं. ठीक आहे, ती कशी होती, ती इन्फॉर्मल होती. म्हणजेच ती फक्त शाब्दिक सांगितली होती की बाबा तुम्ही सांगा, आम्ही करून टाकू, तुम्ही आमचं सपोर्ट करा, आम्ही तुम्हाला डॉमिनियन देऊ. मग आता तेच जे शब्द आहे ते पाळण्यासाठी काय केलं गेलं, हे मिशन भारतात पाठवलं गेलं. कोणतं, क्रिप्स मिशन. मग क्रिप्स मिशनमध्ये कोण कोण आहेत बघा, स्टॅफोर्ड क्रिप्स होते, A.V. अलेक्झांडर आणि पॅथिक लॉरेन्स, असे 3 व्यक्ती. पाठ करून ठेवा, येत राहते. PYQ आहे हा असे प्रश्न चुकायला नको. त्यासाठीच ना आपलं एक पुस्तक आहे PYQ क्रक्स म्हणून. तर यामध्ये इन डिटेल ऑल इन ऑल म्हणजे जेवढे आहेत ना PYQशी रिलेटेड, आपले कंबाईन म्हणा, तांत्रिक परीक्षा म्हणा किंवा इतर गोष्टी, ह्या सर्व गोष्टी 2011 पासून ते 2025 पर्यंतच्या 1 लाइनर फॉर्मॅटमध्ये, म्हणजे आपण म्हणतो ना एकदम छुटकुसं पुस्तक आहे, छोटंसं आहे. तुम्हाला जर रिवाईज करायचं आहे, मिनिमम टाईममध्ये मॅक्सिमम आउटपुट काढायचं आहे, तर हे पुस्तक खूप योग्य राहील. आता हिच्यामध्ये बघा तुम्ही महाराष्ट्राचा इतिहास, भारताचा भूगोल, राज्यघटना, हे प्रश्नसंख्या बघा 2550 आहेत. तेवढे लाईन्स आहेत, बरोबर. म्हणजे तुम्ही एकदम झटक्यात रिव्हिजन करू शकता. ठीक आहे, चला. सो
बघा इथं काय, स्टॅफोर्ड क्रिप्स, एव्ही अलेक्झांडर आणि पॅथिक लॉरेन्स, हे जे 3 होते हे कॅबिनेट मिशन, म्हणजे याला कॅबिनेट मिशन का म्हणतात, कारण की हे विन्स्टन चर्चिल यांचे कॅबिनेटचे सदस्य होते, मंत्री होते, हे मंत्री होते कॅबिनेटमध्ये, ठीक आहे, विन्स्टन चर्चिलच्या. हे आले. मग यांनी काय सांगितलं, सर बघा ज्यावेळेस काँग्रेस होती, ठीक आहे, मुस्लिम लीग होती, आता एक लक्षात ठेवा, त्यांनी काय म्हटलं, आम्ही तुम्हाला डॉमिनियन देतोय, ठीक आहे, ठीक आहे, डॉमिनियन देतोय, परंतु आम्ही जी ऑफर करतोय ती काँग्रेस आणि मुस्लिम लीग या दोघांनी एक्सेप्ट करायला पाहिजे, या दोघांनी एक्सेप्ट करायला पाहिजे. म्हणजेच जर जर ही ऑफर नाकारली गेली तर आम्ही वापस जाऊ. झालं असं, काँग्रेसकडे ज्यावेळेस आले त्यावेळेस त्यांनी म्हटलं ओके ऑफर काय आहेत, आम्ही डॉमिनियन देतो का, यस. परंतु ज्यावेळेस ते बॅरिस्टर जिनाकडे गेले, मुस्लिम लीगकडे गेले, त्यावेळेस मुस्लिम लीगने काय म्हटलं, वेगळी संविधान सभा, वेगळी संविधान सभा, ठीक आहे, वेगळी संविधान सभा. आपल्याला काय पाहिजे होतं, आपल्याला फेडरेशन पाहिजे होतं, फेडरेशन पाहिजे, आपण फेडरेशनसाठी काम करतोय ना, डॉमिनियन म्हणा फेडरेशन म्हणा, फेडरेशनसाठी काम करतोय. म्हणजे झालं असं की मुस्लिम लीगने काय म्हटलं, आम्हाला वेगळी संविधान सभा पाहिजे, दुसरं काही माहीत नाही. मग जर कॅबिनेट मिशन हे म्हणते, 1942चं कॅबिनेट मिशन काय म्हणतंय, जर ही मुस्लिम लीगने ॲक्सेप्ट केली तरच ऑफर मान्य आहे, आम्ही देतोय, परंतु दोघांनी मान्य करा, या काँग्रेस आणि मुस्लिम लीग दोघं मान्य करा. मुस्लिम लीगनं काय केलं, नाही म्हटलं, आम्हाला वेगळी संविधान सभा पाहिजे. मग क्रिप्स मिशन काय, कोलॅप्स झालं, कोलॅप्स ओके, पीछे चले गए. आता झालं असं की साहजिकच आहे, महात्मा गांधीला ह्या गोष्टी कळाल्या की अरे ऐसा गेम चल रहा है. मग महात्मा गांधीने काय केलं, चले जाओ आंदोलन 1942 लॉन्च केलं, विच इज व्हेरी फ्युरियस, खूप फ्युरियस होतं. म्हणजेच 1942चं जे आंदोलन, इथं डायरेक्ट गांधीजींनी काय केलं, करा किंवा मरा. कारण त्यांना माहीत होतं ब्रिटिशर्स आपल्याला फक्त फिरवतायत, ब्रिटिशर्स आपल्याला फक्त फिरवतायत, हातात काहीच देत नाही आहे, ना अधिकार देणार, ना सत्ता देणार, ना काही देणार, फक्त गोल 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 फिरवतायत. म्हणजे काय, आता ती वेळ आलेली आहे, करा किंवा मरा. जर आता नाही केलं तर मग ब्रिटिशर अजून फिरवतील, ठीक आहे. आता ही गोष्ट लक्षात ठेवा, मुस्लिम लीगने काय केलं होतं, 42ची जी क्रिप्स मिशन आहे याला नकार दिला होता. सो झालं असं की वर्ल्ड वॉर चालू, वर्ल्ड वॉर चालू, तिकडनं ब्रिटिशांचं कंबरडं मोडलं. तुम्हाला माहिती आहे लक होतं त्यावेळेस आपलं, की जर्मनीने म्हणजे ॲडॉल्फ हिटलरने ब्रिटिशांवरती एवढा स्ट्रॉंगली इफेक्ट होता त्याचा, म्हणजे एवढा जोरदार त्यांनी हल्ला केला होता की ती एक धारणा होती की आमच्या साम्राज्यावरती सूर्य मावळत नाही, असं तर स्वतः पारतंत्र्यात येण्याची वेळ झाली होती ब्रिटिशांची, इथपर्यंत त्यांचे हाल झाले होते. म्हणून त्यांना एक गोष्ट चांगली कळाली की बाबा अब कठीण आहे, आता भारतात टिकणं कठीण आहे. म्हणून झालं काय, सर्वात पहिले आपल्याला संविधान सभा पाहिजे होती ना, तर एम एन रॉय, ठीक आहे, एम एन रॉय यांनी संविधान सभेची पहिले मागणी केली होती. त्यानंतर नेहरूंनी सुद्धा केली होती आणि काँग्रेसने सुद्धा केली होती नंतर, ठीक आहे. चल चला, मग झालं असं की 1945च्या आसपास, ठीक आहे, 1945च्या आसपास हे जे सेकंड 2 नंबरचं युद्ध, जागतिक युद्ध आहे, वर्ल्ड वॉर म्हणतात ज्याला, हे संपलं. हे संपल्यानंतर काँग्रेसला एक लक्षात आलं की आता ब्रिटिशर्स खूप वीक आहेत, आता ब्रिटिशर्स खूप वीक आहेत आणि ब्रिटिशांनाही ते चांगलं जाणवलं होतं की आता आपण हँडल नाही करू शकत पुढच्या गोष्टी. म्हणून काय, त्यांचे जे पुढचं कॅबिनेट मिशन आलं काय, भारतात आले आणि त्यांनी काय म्हटलं, त्यांनी म्हटलं की काँग्रेस आणि मुस्लिम लीग आम्ही जो प्रस्ताव आणला आहे तो स्वीकार करा, आम्ही जो प्रस्ताव आणला आहे तो स्वीकार करा. मग स्वीकार करायचं आहे तर काय करावं लागेल, सर्वात पहिले काँग्रेस म्हटली संविधान सभा पाहिजे.
मुस्लिम लीग म्हटली काँग्रेसची वेगळी पाहिजे आणि आमची संविधान सभा ही वेगळी पाहिजे, ही संविधान सभा वेगळी पाहिजे, काँग्रेसची वेगळी संविधान सभा पाहिजे आणि आमची वेगळी संविधान सभा पाहिजे. काँग्रेस म्हणे नाही, एकच, जे काय असेल एकच. फायनली जे कॅबिनेट मिशनमध्ये जे आले होते, ठीक आहे, त्यांनी मुस्लिम लीगला ॲग्री करून टाकलं की चला ठीक आहे, एक काम करा, पहिले निवडणुकीला सामोरे जा. मग बॅरिस्टर जिनाला वाटलं की जर आता इनडायरेक्ट असं की बाबा जर आली आपली सत्ता तर विषयच नाही, परंतु एक वेळेस निवडणूक तर बघून घेऊ. पहिल्यांदा असं झालं की निवडणूक हा शब्द इंट्रोड्यूस झाला. कशासाठी? आपल्या भारतीयांना जे अधिकार आहे ते देण्यासाठी. चला पुढचा पॉईंट. आता हे काही फॅक्ट्स आहेत जे येतात. संविधान सभा सदस्य संख्या काय आहे त्यावेळेस 389 होते, म्हणजे प्रत्येक 10 लाख मागं एक व्यक्ती होता. 292 + 4 म्हणजे 296 हे निवडणूक होणार होती. 4 हे आपले कमिशनरांचे प्रांत होते. 93 काय होते? 93 जे होते ते जे संस्थानिक होते त्यांचे नाम निर्देशित होते, ठीक आहे, संस्थानिक. आता याच्यात झालं असं की ह्या 296 इलेक्शन झालं, त्याच्यापैकी 208 काँग्रेसने घेतल्या, काँग्रेसने जिंकल्या. मुस्लिम लीग 73 आणि इतर जे होते ते 15, ठीक आहे, असे आले. मग झालं असं की मुस्लिम लीगला कळालं आपण बनवू शकत नाही, सरकार बनवू शकत नाही. मग मुस्लिम लीगने काय केलं? बॉयकॉट केलं, निघून गेली मुस्लिम लीग, ठीक आहे. मग मुस्लिम लीग निघून गेल्यानंतर तुम्हाला माहिती आहे काय कॅल्क्युलेशन आहेत. तर इथं 73 राहिले, इथं कमी राहिले, इथं पण कमी राहिले, 229 इथं राहिले, ठीक आहे. तिथं 299 एवढे सदस्य राहिले, कमी होत गेले. आता ज्या वेळेस पहिल्यांदा संविधान सभेची सभा झाली, कधी झाली? संविधान सभेची सभा झाली होती 9 डिसेंबर 1946. त्या दिवशी किती मेंबर होते? 211 मेंबर हजर होते ज्या दिवशी संविधान सभेची पहिली सभा झाली. कोण? सच्चिदानंद सिन्हा हे पहिले तात्पुरते, ठीक आहे, तात्पुरते अध्यक्ष, ठीक आहे. फ्रँक अँथोनी हे उपाध्यक्ष होते, दुपारून ते अध्यक्ष झाले होते. कोण? फ्रँक अँथोनी, लक्षात ठेवा, पहिल्या दिवशी. हां, मग त्याच्या 2 दिवसांनी म्हणजे 11 डिसेंबरला काय झालं? तात्पुरते अध्यक्ष निवडण्याची पद्धत कुठून? फ्रान्स, ठीक आहे, फ्रान्स. 11 डिसेंबरला काय झालं? आपण कायमस्वरूपी अध्यक्ष निवडले. कोण? डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते. त्यानंतर जे 13 तारखेला घडलं ते काही वेगळं. काय? उद्दिष्टांचा ठराव मांडला. कुणी मांडला? पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडला. आता हा स्वीकृत कधी झाला? हा झाला 22 जानेवारीला झाला. 22 जानेवारी 1947, 1947ला हा स्वीकृत झाला. आता 13 डिसेंबरला मांडलाय आणि 22 जानेवारी इथपर्यंत काय चालू होतं? तर झालं असं की त्यावेळेसचे जे मेंबर्स होते ते खूप म्हणजे लार्ज हार्टेड ज्याला म्हणा आपण, की बाबा मोठं मन होतं त्यांचं. त्यांनी काय केलं की 13 तारखेला ज्यावेळेस उद्दिष्टांचा ठराव मांडला ना, त्यावेळेस त्यांनी असं म्हटलं की मुस्लिम लीगवाले आपलेच बांधव आहेत, त्यांनी स्वातंत्र्यामध्ये आपल्यासोबत लढा दिला आहे. जसे आपण पारतंत्र्यात होते तसे तेही पारतंत्र्यात होते. त्यांनीही काही गोष्टी अनुभवल्या आहेत ज्या आपण अनुभवल्या आहेत, म्हणून आपलेच बांधव आहे. मग काय झालं? एक मेसेज पाठवण्यात आला 13 डिसेंबरला. कुणाला? बॅरिस्टर जिना यांना, की तुम्ही या संविधान सभेत, तुम्ही जे संविधान सभेला बायकॉट केले, बाहेर निघलेत, तुम्ही एक काम करा, तुम्ही वापस या, एक वेळेस आपण बसू, बोलू, सर्व निर्णय करू. आणि बॅरिस्टर जिना यांनी प्रॉमिस पण केलं की 20 जानेवारीपर्यंत ते पुन्हा वापस येतील, परंतु ते आले नाही. आणि त्यावेळेस सिव्हिल राईट्स सारखे गोष्टी म्हणजे दंगे वगैरे चालू होते, म्हणून काय झालं की 22 जानेवारीला हा उद्दिष्टांचा ठराव पास करण्यात आला, ठीक आहे. आता पुढच्या गोष्टी, ठीक आहे, बघा. 9 डिसेंबरला सच्चिदानंद सिन्हा तात्पुरते अध्यक्ष झाले. 11 डिसेंबर राजेंद्र प्रसाद
डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे अध्यक्ष झाले. उपाध्यक्ष होते एच.सी. मुखर्जी आणि टी.टी. कृष्णमाचारी. 13 डिसेंबरला उद्दिष्टांचा ठराव आणि 22 जानेवारीला त्याला मान्यता. चला बर. मूळ संविधानात किती कलमे होती? 395. ठीक आहे. परिशिष्टे 8 होती, आता 12 आहेत. 22 भाग होते, आता 25 आहेत. ठीक आहे. आता आपण एक गोष्ट लक्षात ठेवा की 9 डिसेंबर 1946 पासून आपण जे 26 नोव्हेंबर 1949 पर्यंत इथपर्यंत कोणता कायदा चालू होता? म्हणजे 26 जानेवारी म्हणू शकतो आपण. 26 जानेवारीला अंमलबजावणी झाली 1950. आता इथून तर इथं आपल्याला कळत आहे की आपलं संविधान तयार होतं, इथं आपण हे यूज केलं. परंतु हा जो फेज आहे इथं काय चालू होतं? तर इथं चालू होतं सर अँड मॅम, इथं चालू होतं 1935चा कायदा. 1935चा कायदा. आता ह्या 1935च्या कायद्याने काय सांगण्यात आलं होतं की जोपर्यंत तुम्ही स्वतःचं संविधान बनवत नाही तोपर्यंत काय राहील? तोपर्यंत 1935चा कायदा कार्यरत राहील, अंमलबजावणी. जर तुम्ही आपली घटना एखादं कोणतंही पॉलिटीचं पुस्तक घ्या आणि त्याचं कलम 395 एक वेळेस वाचा. 395 मध्ये असं इन डिटेल दिलेलं आहे की घटना कधीपासून कोणता कायदा चालू राहील, कोणत्या दिवशी तो एंड होईल, हे सर्व दिलेलं आहे. ठीक आहे. कलम 395 एक वेळेस वाचा. 20 फेब्रुवारी 1947 क्लेमेंट ॲटली नवीन पीएम भेटले ब्रिटनला. क्लेमेंट ॲटलीने काय म्हटलंय की जून 1948 पर्यंत आम्ही भारतातून निघून जाऊ. जून 1948 पर्यंत आम्ही भारतातून निघून जाऊ. एवढ्या लवकर? एवढ्या वर्षांचा जो आपला प्रवास आहे, 100-150 वर्ष आपण स्ट्रगल करतोय. बघा, पॉलिटिकली आणि मिलिटरी आणि लिगली अशा सर्व गोष्टींनी आपल्याला ऑक्युपाय केलं होतं. म्हणून आपण ज्याला म्हणतो ना फ्रीडम स्ट्रगल म्हणतो. फ्रीडम स्ट्रगल का म्हणतो? कारण आपण पॉलिटिकली लढतोय, लिगली लढतोय, लष्करी नाही. ठीक आहे, लष्करी नाही. म्हणून याला रेव्होल्युशन नाही म्हणत, याला काय म्हणतात? फ्रीडम स्ट्रगल म्हणतात. याला फ्रीडम स्ट्रगल म्हणतात. कारण फ्रीडम स्ट्रगल म्हणजे काय? बघा, ही थोडी कायद्याची भाषा आहे, परंतु त्याला फ्रीडम स्ट्रगल म्हणण्याचं कारण काय की आपण ते पॉलिटिकल आणि लीगल पद्धतीने भांडत आलो यांच्याशी. ठीक आहे. आपण जसं राजकीय हक्क मागितले ना, ते होतं का आपण जर आपण लष्करी पद्धतीने भांडलं असतो तर ते काय असते? त्याला रेव्होल्युशनरी नाव देतात. परंतु आपलं काय होतं? स्वातंत्र्य संग्राम. ठीक आहे. सो 1948 पर्यंत भारतातून निघून जाणार असं कोण म्हटलं? क्लेमेंट ॲटली म्हटले होते, तिथले नवीन पीएम, नवनियुक्त. मग त्यांनी काय केलं? एक कार्यकारी अधिकारी पाठवला. कोण? कार्यकारी अधिकारी. कार्यकारी अधिकारी म्हणजे काय हे तुम्ही व्यवस्थित माहिती आहे तुम्हाला. कार्यकारी अधिकारी म्हणजे काय? त्याला त्याचे अधिकार फक्त एवढेच, कायदे करणारे जेवढं सांगतील तेवढं फक्त काम करायचं. मग कोण आले भारतात? माउंटबॅटन. आता माउंटबॅटनचं काय झालं? 3 जून 1947ला त्यांनी एक माउंटबॅटन प्लॅन मांडला. त्यांनी 3 जून 1947ला एक माउंटबॅटन प्लॅन मांडला. त्या प्लॅनमध्ये त्यांनी काँग्रेस आणि मुस्लिम लीग या दोघांना बोलवलं आणि काय म्हटलं? माउंटबॅटन यांनी काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांना दोघांना बोलवलं आणि काय म्हटलं? काय पाहिजे? काँग्रेस म्हटली आम्हाला स्वातंत्र्य पाहिजे. मुस्लिम लीग म्हटलं स्वतंत्र पाकिस्तान, वेगळा पाकिस्तान वेगळा. अँड फॉर द व्हेरी फर्स्ट टाइम पहिल्यांदा असं झालं की माउंटबॅटन प्लॅनने मुस्लिम लीगची मागणी मान्य केली. पर्यायच नव्हता त्यांच्याजवळ, कारण हे सर्व चालवायचं आहे. आणि काँग्रेसनेही जास्त आक्षेप घेतला नाही, कारण सुरुवातीला त्यांनी आक्षेप घेतला की अनडिवायडेड इंडिया पाहिजे, परंतु पर्यायच उरला नाही. म्हणून काय झालं? माउंटबॅटन प्लॅन आला. चला, माउंटबॅटन प्लॅन आला. त्यांनी हो म्हटलं, सर्व म्हणून. पण माउंटबॅटन कोण होते? हे कार्यकारी अधिकारी होते. कार्यकारी अधिकारी म्हणजे त्यांना अधिकार होता की हा चला उद्यापासून हे करा? नाही. मग काय केलं? ब्रिटिश संसदेने 18 जुलै 1947 साली भारतीय स्वातंत्र्याचा कायदा हा ब्रिटिश संसदेकडून पारित करण्यात आला.
कोणता कायदा? भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 18 जुलै 1947. याच्याने 2 वेगवेगळे देश तयार झाले, आपल्याला माहिती आहे, भारत आणि पाकिस्तान वेगवेगळे. आणि 15 ऑगस्ट 1947ला भारताला स्वातंत्र्य भेटले. 15 ऑगस्ट 1947 हे लक्षात ठेवा. आणि भारत, आपल्याला माहिती आहे, आपल्या देशाचं विभाजन झालं. याच्यानंतर यांनी असं रेकमेंड केलं की नो हर ऑर हिज मॅजेस्टी गव्हर्नमेंट. म्हणजेच काय? ब्रिटिशांचे काहीच राहणार नाही कायद्याच्या रूपाने, आम्ही कुठलेच जबाबदार राहणार नाही. म्हणजे तुम्ही एक अंडरस्टँड करताय का ब्रिटिश काय काय करतायत? ब्रिटिश लिखित पद्धतीने, म्हणजेच भविष्यात जर भारतीयांनी असं म्हटलं की तुम्ही अशा पद्धतीने नाही केले तर ते असा कागद येऊन दाखवू शकतात. बघा, हे रिटर्न आहे आमच्याकडं, हे प्रूफ आहे की तुम्ही मान्य केलेल्या अटी आहेत. ठीक आहे. म्हणून जर ब्रिटिश लोक काही करतायत तर ते सर्व गोष्टी लिगली आणि पॉलिटिकली करायचे. ठीक आहे. आता व्हाईसरॉय कॅन्सल केला आणि गव्हर्नर जनरल आणले. मग पहिले गव्हर्नर जनरल त्या काळातले कोण? लास्ट, आपण ज्यांना म्हणतो लास्ट गव्हर्नर जनरल, जे ब्रिटिश होते. आणि पहिले गव्हर्नर जनरल कोण? भारतीय. हे तुम्ही कमेंटमध्ये सांगा मला. ठीक आहे. चला आगे. चला, आता वेगळी संविधान सभा, भारत पाकिस्तान वेगळे झाले, ब्रिटिशांचा कायदा अस्तित्वात असणार नाही, जे टर्म्स अँड कंडिशन आहेत ते माउंटबॅटन सांगत गेले. ब्रिटिश परराष्ट्र व्यवस्था कायदा, आता तो आपण सुरुवातीला बघितलं होतं की आपल्याला फेडरेशन बनवायचं होतं. ठीक आहे. आपल्याला फेडरेशन बनवायचं होतं ना. मग याच्यामध्ये अडथळा कोणचा होता? इथं प्रांत तर होते, परंतु इथं काय होतं? इथं हे जे स्थानिक स्वराज्य संस्था, स्थानिक राजे होते. ठीक आहे. संस्थानिक म्हणतात ज्याला, संस्थानिक होते, यांचा नकार होता. मग हा जो कायदा होता याच्या अंतर्गत एक ॲग्रीमेंट होतं. ठीक आहे. ह्या ॲग्रीमेंटच्या अंतर्गत ह्या सर्व गोष्टी होत्या. ह्या ॲग्रीमेंटच्या अंतर्गत यांना स्वातंत्र्य होतं. बट ब्रिटिशांनी काय म्हटलं? बॉस, हा मी कायदा पण रद्द करतोय आणि या ॲग्रीमेंटपासून आम्हीच माघारी येतोय, आम्हीच माघारी निघतोय. आणि तुम्हाला काय करायचं आहे? तुम्ही तुमच्या कोणत्याही संविधान सभेमध्ये जाण्यासाठी स्वतंत्र आहात. तुम्ही स्वतंत्र, यू आर फ्री नाव, वी आर नो लॉंगर युअर हेड. म्हणजेच काय? तुम्ही एकतर भारतात जाऊ शकता, तुम्ही पाकिस्तानमध्ये जाऊ शकता, किंवा तुम्ही स्वतंत्र राहू शकता. ठीक आहे. जे तुम्हाला माहीत आहे, काश्मीर, जुनागड आणि हैदराबाद. चला, आता झालं काय? इथं बघा, आता अंतर्गत संविधान कोणतं मानलं जाईल? मग जोपर्यंत आपलं संविधान म्हणत नाही तोपर्यंत अंतर्गत संविधान कोण मानलं जाईल? म्हणजे एका हिशोबाने 1935चा कायदा. ठीक आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935 याच्या पद्धतीने जोपर्यंत आपल्या गव्हर्नमेंटची आपल्या संविधानाची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत या कायद्याने गव्हर्नमेंट चालेल. आता 26 नोव्हेंबर 1949ला काही कलम लागू झाली होती. बघा काय 5, 6, 7 हे आपण इथपर्यंत बघतो, हे नागरिकत्वाविषयी आहे. ठीक आहे. त्यानंतर राष्ट्रपती इलेक्शन आणि इतर घटना. ठीक आहे. बाकी कधी लागू झाले? 26 जानेवारी 1950ला. 26 जानेवारी 1950. सो बघा, त्यावेळेस भारतीय संविधानावर असलेल्या टीका होत्या. काय? सार्वभौम नाही म्हणजे की बाबा याचे जे सेशन्स व्हायचे, म्हणजे संविधान सभेचे जे सेशन्स व्हायचे ना, त्याचं ब्रिटिश पार्लिमेंटकडनं एक पत्र यायचं, त्यानंतरच हे सेशन व्हायचे. त्यानंतर काँग्रेसचे वर्चस्व साहजिकच आहे, 208 मेंबर होते. आता वेळखाऊ प्रक्रिया तर असणारच आहे. कारण की बघा, लुक ॲट दी डायमेन्शन ऑफ आवर कंट्री, की बाबा भारताचे जे डायमेन्शन्स आहेत, इथं धर्म, जात, पंथ, त्यानंतर वेगवेगळे रिलिजन्स आहेत, भरपूर काही गोष्टी आहेत. मग सर्वांचा विचार करावा लागणार. आणि आपण काय केलं आहे? केंद्र आणि राज्यासाठी एकच घटना लिहिलेली आहे. एकच घटना आहे आपली केंद्र आणि राज्यासाठी. नॉट लाईक अमेरिका, की तसं अमेरिकासारखं नाही. ठीक आहे. जनतेकडून निवडून गेलेले नाहीत. जनतेकडून निवडून गेले, अप्रत्यक्ष निवडणूक, म्हणजे जे 1935च्या कायद्याने निवडून गेले होते प्रांतीय सदस्य, यांच्याकडनं संविधान सभेवरती सदस्य पोहोचवण्यात आले होते. तर ह्या सर्व टीका आहेत. बट यस, वी हॅव टू टेक इन अ हेल्दी वे, कारण की टीका असणं पण गरजेचं आहे. बट दीज आर फाउंडिंग फादर्स डिड अ फॅब्युलस आणि खूप छान असा त्यांनी एक असा रोडमॅप बनवला, आपलं संविधान आपल्यासमोर सादर केलं. आणि अजूनही मोर दॅन 70 इयर्स 70 वर्ष झालेत.
काही देशांचे संविधान म्हणजे तुम्ही बांगलादेश बघा किंवा इतर देश पाकिस्तान बघा, यांचे संविधान 2-2, 4-4, 5-5 वेळेस बदललेले आहेत. ठीक आहे. परंतु लुक ॲट दी आवर फाउंडिंग फादर्स, से थँक्स टू देम. आज संविधान दिवस आहे, त्यांना धन्यवाद म्हणा की त्यांनी असं स्ट्रॉंग कॉन्स्टिट्यूशन बनवलं, असे चेक्स अँड बॅलन्सेस बनवले की कोणीही एकटा व्यक्ती याला दाबू शकत नाही. ठीक आहे. 70+ इयर्समध्ये आपण अजूनही एवढ्या स्ट्रॉंगली उभे आहोत. अजून आय थिंक वी शुड से थँक्स. एवढं तर आपण करू शकतो. चला, आता माझा पॉईंट काय होता बघा, एक मिनिट. हां, स्वातंत्र्याचा मार्ग. आता तुमच्यापैकी भरपूर विद्यार्थी असे असतील की ज्यांना आत्ता कळालं असेल की कॉलनी काय, डॉमिनियन काय आणि फ्रीडम काय. याच्या अंतर्गत आपण एक वेळेस प्रांतीय स्वायत्तता पण आलं होतं. ठीक आहे. याच्या दरम्यान आपल्याला एक वेळेस फेडरेशन पण आलं होतं, हे पण आलं होतं. म्हणजेच ह्या सर्व टर्म्स अँड कंडिशन तुम्ही एक बघितलं की 1909च्या कायद्यापर्यंत काहीच नव्हतं. परंतु 30 ते 40 वर्षात काय झालं की 1947 पर्यंत आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. तर काय, थँक्स टू आवर ग्रेट लीडर्स जे सर्व होते. परंतु आपल्याला माहीत आहे की काँग्रेस त्यावेळेस एक नवीन हातामध्ये गेली. कोण? महात्मा गांधी साहेब. ठीक आहे. सर्व लीडर्सला थँक्स की त्यांनी हे सर्व प्रोसेस एवढ्या स्मूथली पार केलेली आहे. तर मित्रांनो, आपण सर्व गोष्टी व्यवस्थित डिटेल बघितले आहेत, याच्यामध्ये फॅक्ट्स बघितले आहेत. परंतु इतर फॅक्ट्स तुम्ही जाणून घेण्यासाठी आपलं PYQचं पुस्तक आहे, PYQ क्रक्स. याच्यामध्ये इन डिटेल सर्व गोष्टी दिलेल्या आहेत. 2011 पासून ते 25 पर्यंतचे सर्व विषयांचे 1 लाइनर स्वरूपात म्हणजे क्विक रिव्हिजनसाठी हे पुस्तक आपण बनवलेलं आहे. ठीक आहे. सो आय होप तुम्हाला सेशन आवडलं असेल तर लाईक करा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांपर्यंत हे सेशन शेअर करा. ओके. आणि जे प्रश्न मी विचारले आहेत त्या सर्वांची उत्तरं एक द्या. ठीक आहे. अजून काही तुमच्या प्रतिक्रिया असतील तर मला कमेंट्समध्ये सांगा आणि पुढचा भाग आपण लवकरच घेऊन येऊ. ठीक आहे. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग विदर्भ आयज. थँक्यू सो मच.